संभाजी भिडे यांनी शरद पवारांवर वादग्रस्त टीका केली आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका संभाजी भिडेंनी केली आहे। पवार म्हणजे महाराष्ट्राला आणि देशाला लागलेली कीड असंही त्यांनी म्हटलंय। शरद पवारांवर टीका करताना संभाजी भिडेंची जीभ घसरली आहे। शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह असल्याची टीका भिडेंनी केली आहे। तर भिडेंनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। देशद्रोह पवार जातिवंत देशद्रोह बदमाश महाराष्ट्राला देशाला लागलेली कीड आहे। राज्यात नाही असली कीड लागली लवासाची काढून टाकू। तर शरद पवार हे देशाला लाभलेलं प्रगल्भ नेतृत्व असल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी पलटवार केलाय। शरद पवार साहेब एक देशाचे नेते आहे। एक देशाला राज्याला एक जे सुजाण नेतृत्व मिळाले त्यात शरद पवार साहेबांचं नाव घेतलं जातं। एवढंच मला याच्याविषयी बोलता येईल, बाकी त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देणं मला योग्य नाही वाटत। मी ऐकलेलं नाही संभाजी भिडे गुरुजी काय बोलले आणि कुठल्या संदर्भाने बोलले बिलकुल मी ऐकलेलं नाही। त्यामुळे ते ऐकल्याशिवाय, कारण माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्या बद्दलचं जर हे वक्तव्य असेल तर ते कुठल्या संदर्भाने बोललेत ह्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर बोलणं योग्य नाही। ते शरद पवार आहेत, एका बाजूला जवळच्या बगलतल्यांना साखरेचे कारखाने उभे करून देत होते, सहकार उभा करून देत होते, तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते। त्याच्यामुळं ज्या प्रकारे भिडे गुरुजी बोलले ते 100% सत्य बोललेले आहेत। जलील यांच्या महाराष्ट्र हिरवा करू या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे। जलील यांनी 100 जन्म घेतले तरी सुद्धा भगव्याला हात देखील लावू शकणार नाहीत असं अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। पूरी तरह से पूरी मजबूती के साथ मजलिस इत्तेहाद और मुस्लिमीन एक बार फिर से कहकर जा रहे हैं कि सिर्फ मुमरा की क्या बात कर रहे हैं तुम। आने वाले वक्त के अंदर हम महाराष्ट्र के अंदर हम अच्छा खासा हरे रंग को फैलाएंगे। जलील सोडा, जलीलने पुढचे 100 जन्म जरी घेतले ना तरी तो या महाराष्ट्रातून आणि या हिंदुस्थानातून भगव्याला अजिबात हात सुद्धा लावू शकणार नाही। हे तर चिल्लर लोक आहेत आणि म्हणून त्यांना हिरवं करण्यापेक्षा मी त्यांना सांगेन तुम्ही परत एकदा मूळ भगव्यामध्ये या, तुमचं आम्ही धर्मांतर करू आणि जे आपलं मूळ धर्म आहे हिंदू धर्म त्याच्या तो लवकरात लवकर स्वीकारलं तर अशा पद्धतीने हिरव्या सापांसारखं तडफडायला लागणार।